रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार. तिसऱ्या गुरुवारी केला जाणारा उपाय. तिसऱ्या गुरुवारला अतिशय महत्त्व आहे. तर सगळ्यात आधी बघा, आपण सकाळी उंबऱ्याला हळदीचं लेपन तर करणारच, मात्र उद्या आपल्याला आणखी काही गोष्टी करायच्या आहेत. जसं की बघा, जिथे आपण बाहेर रांगोळी काढतो, तर रांगोळी काढण्याआधी बघा, जुन्या काळी जसं शेणाने सारवलं जायचं, त्याच पद्धतीने हळदीने तुम्हाला सारवून घ्यायचं आहे. म्हणजे जसं की चौकोनी असं हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्यावरती उद्या तुम्हाला रांगोळी काढायची आहे. डायरेक्ट फरशीवर काढायची नाही. दुसरी गोष्ट, माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपण जे दिवे लावतो, तर त्या दिव्यांच्या खाली देखील थोडंसं हळदीने सारवून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला उंबऱ्याच्या बाहेर दिवे लावायचे आहेत. 2 दिवे आपण माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी लावत असतो. आता हे झालं सकाळी. सकाळी आपल्याला हे हळदीचं करायचं आहे. त्यानंतर बघा, आपल्याला संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला एक उपाय करायचा आहे. उपाय असा आहे की तुम्हाला उंबऱ्यावरती काही वस्तू उंबरठ्यावरती म्हणजे पंतीमध्ये वाटीमध्ये नका घेऊ, डायरेक्ट उंबरठ्यावरती जाळा असं मी म्हणेन. कारण उंबरठ्यावरती म्हणजे आता लाकडाचा उंबरठा आहे, तो जळून जाईल अर्थात. त्यामुळे तुम्ही एखादी वाटी किंवा एखादी प्लेट वगैरे घेऊ शकता. जर तुमचा लाकडाचा उंबरठा नसेल तर तुम्ही डायरेक्ट फरशीवर देखील जाळू शकता. तर बघा, तुम्हाला काय जाळायचं आहे, 2 कापराच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला 1 दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे, 2 काळी मिरी तुम्हाला घ्यायची आहेत आणि 2 वेलची, हिरव्या वेलची ज्या असतात त्या घ्यायच्या आहेत. आणि हे संपूर्ण साहित्य तुम्हाला संध्याकाळी तुमच्या उंबरठ्यावरती जाळायचं आहे. जाळायचं कशासाठी आहे, तर माता लक्ष्मीला दालचिनी त्याचबरोबर वेलची याचा सुगंध अतिशय प्रिय आहे. कापूर कशासाठी, तर कापूर घरातली नकारात्मकता घालवतो आणि हा जो सुगंध आहे, या सुगंधाने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सुखाने नांदते. त्यामुळे आपल्याला ह्या वस्तू आपल्या उंबरठ्यावरती जळायच्या आहेत. आता ह्या अर्धवट जळलेल्या असतील तर तुम्ही थोडा आणखी त्यामध्ये कापूर टाका आणि त्या पूर्ण जाळण्याचा प्रयत्न करा. आता तरीही जळल्या नसतील तर हरकत नाही, जेही उरलेलं आहे तुम्ही ते एखाद्या झाडाखाली टाकून देऊ शकता. दुसरी गोष्ट, आता तुम्हाला एक धनप्राप्तीसाठी अतिशय सुंदर असा उपाय सांगते. दालचिनी म्हणजेच दालचिनीचे तुकडे, त्याची पावडर देखील बाजारामध्ये विकत मिळते. नसेल विकत आणायची तर दालचिनीची पावडर मिक्सरमध्येच बारीक बारीक तुकडे करून ती फिरवा. मी तर घरीच फिरवलेली आहे. आता त्याचा तुम्हाला एक सुंदर असा उपाय सांगते. काय करायचं, आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जायचं आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराकडे आपला चेहरा करून आपल्या घराकडे आपण बघत आहोत अशा पद्धतीने उभं राहायचं. आपल्या उजव्या हातामध्ये दालचिनीची पावडर घ्यायची आणि उजव्या हातामध्ये दालचिनीची पावडर घेऊन, मी खूप श्रीमंत आहे, माझ्या घरामध्ये सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर्य सगळं नांदतं, माझ्या घरामध्ये 10 दिशांनी पैसा येतो, असं म्हणून ती दोन्ही हातावरती पावडर तुम्हाला चोळायची आहे आणि आपल्या घराकडे बघूनच तुम्हाला तिची फुंकर मारायची आहे. आता बघा, फुंकर मारल्यानंतर लगेचच ते हात धुवायचे नाहीत. पावडर फुंकल्यानंतर लगेचच तुम्हाला ते हात धुवायचे नाही आहेत, तसेच थोडा वेळ ठेवायचे आहेत. वाटलं तर तुम्ही कपड्यांनी पुसून घ्या आणि अर्धा 1 तासाने मग तुम्ही धुवू शकता, पण लगेच धुवायचे नाही. तर हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे, गुरुवार आणि शुक्रवार असे 21 गुरुवार आणि शुक्रवार तुम्हाला हा उपाय कंटिन्यू दररोज गुरुवारी आणि शुक्रवारी करायचा आहे. आता बघा, तुम्हाला ह्या वस्तू ज्या जाळायच्या आहेत त्या फक्त उद्याच्याच दिवशी तुम्हाला जाळायच्या आहेत. म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातल्या तिसऱ्या गुरुवारीच जाळायच्या आहेत. तुम्ही चौथ्या गुरुवारी जाळू शकता किंवा मग असं काही नवरात्र वगैरे असले तेव्हा तुम्ही ह्या वस्तू जाळू शकता. पण जाळायच्या तुम्हाला ह्याच आहेत आणि गुरुवार आणि शुक्रवार असे तुम्हाला 21 करायचे आहेत. मध्ये पिरियड्स आला स्किप करून टाका, गावाला गेलो स्किप करा, हरकत नाही. पण 21 गुरुवार तुम्ही दालचिनी पावडर पॉझिटिव्हली मी जे सांगितलं तसं बोलून फुंका. तुम्हाला याचा खरंच खूप चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही.